करा मी करतोय हे बघ बाबा डाऊन. हा ऐको 15-20 दिवसापासून व्यायाम करतोय आपण तरी तुमच्या शरीरात लवचिकता आली नाहीये बरं का. कमाल करते तू. 40 वर्षांचा झालोय मी आता आणि हे 12-15 दिवसापासून योगा करायला लागलो तर लगेच लवचिकता येणार आहे का? बरं तुला मोटिवेट करण्याकरता मी तुझ्यासोबत योगा करतोय तशी मला गरज नाहीये. नाही माझ्यासाठी करताय वगैरे सगळं ठीक आहे पण स्वतःसाठी करा स्वतःच्या शरीरासाठी करा. गरज आहे तुम्हाला. काही गरज नाहीये फिट आहे मी. गरज नाही म्हणे नीट वागता येत नाही तुम्हाला पोट सुटलंय तुमचं आणि फिट आहे म्हणे काही बोलताय हा बाबा. बाबांचं पोट सुटलंय की नाही चिंगे? काय पोट सुटलंय बघ काही आत घेतलंय पोट. का आत घेतलंय? ए तू का हसते बापावरती? काही पोट सुटलंय. चला नाश्ता करून घ्या नाश्ता करून घ्या. बघ नाश्ता आला. अरे वा दडपे पोहे. बघ एक गोष्ट सांगतो तू प्रेग्नेंट राहिल्यापासून आईने सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी नीट पार पाडलेली. हो चला आता व्यायाम बंद करा. व्यायाम बंद कर. बरोबर डाएट महत्वाचा असतो. हे खायला घे. थांबतो माझं पाणी ते घे. तुम्ही आधी पाणी तरी देऊ दे. पाणी घे. बसून पी थांब तिला बसवू दे. हो बस सावकाश सावकाश. चिंगे मदत कर ना आईला. दे मध्ये बरं वाटतंय ना? बघ बघ कसे झाले बघ. मस्त झाले ना आई. चांगले झाले ना? खूप छान. म्हणजे माझ्या नातवाला दडपे पोहे आवडले. एकच मिनिट कसं आहे ते मी लिहून ठेवते नातवाला आवडणाऱ्या गोष्टी. तर दडपे पोहे म्हणजे कसं मला नंतर कळेल ना की काय काय आवडतं बुवा असं. आजी मला पण आवडले दडपे पोहे. ओ ग बाई मग भाऊ येऊ दे दोघांना जोडीने दडपे पोहे खाऊ घालत जाय ना. घे. हा येतो. आईला विचारूया जेवण करता करता हसताय कशाला? हसताय कशाला हे बघ काय. अरे आईंचा आजचा प्रयोग दडपे पोहे. वा 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 दडपे पोहे. नंदू तुला सांगते आई ह्या वयात हे सगळे उद्योग करायला लागलीये. आम्ही लहान असताना कधीच तिला वाटलं नाही की आपण काहीतरी छान शिकून घ्यावं. आई जे करेल जसं करेल ना तसं आम्ही खाऊन लहानाचे मोठे झालो आणि आता नातू होणारे म्हटल्यावर हे उद्योग करते. मला तर कधी कधी टेन्शन येतं नंदू. नात झाली तर काय करेल रे? हो मलाही त्याचंच टेन्शन आहे. नात झाली तर आई स्वीकारतील का तिला? न स्वीकारून सांगते कोणाला? नाही तिला हवाय नातू पण दादाचं काय? दादाला मुलगीच हवी आहे. पण मला माहितीये मुलगा होऊ दे नाही तर मुलगी आनंदी आणि दादा त्या बाळाला खूप छान स्वीकारतील. ऑफिस मधनं फोन जरा बघ. हो हो. हॅलो 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 हॅलो. हा 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 बोला ना बोला येते ऐकू. हो येते हो हो मी बरी आहे. बाळ हो 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 बाळ पण बरं आहे. काय विशेष? आता लगेच नाही पण ते नाही नको अहो. असं कशाला? मी आहे ना. चालेल मला. बर ठेवते. हा अगं हो का म्हणालीस? हे बघ हे तू त्यांना नोटीस दिलीस ना त्याच तारखेला जॉईन हो. नंदू हे बघ ते काय म्हणाले माहितीये का? जर मला लगेच जॉईन व्हायला जमणार नसेल ना तर ते टेम्पररी दुसरा एम्प्लॉई हायर करणार आहेत. मग चालेल की. हे बघ अजून आपलं काही ठरत नाहीये. म्हणजे जर का तू ऑफिस जॉईन केलंस तर ह्याला सांभाळणार कोण? ह्याला सांभाळण्यासाठी चांगली बाई सुद्धा सापडत नाहीये आपल्याला. अरे तुला कळत कसं नाहीये नंदू? त्यांनी जर टेम्पररी एम्प्लॉई हायर केला ना तर तो कदाचित माझ्यापेक्षा चांगलं काम करेल आणि त्याने जर माझ्यापेक्षा चांगलं काम केलं तर
तर ते त्यालाच परमनंट करतील ना. मला कशाला ठेवतील, परत कशाला बोलवतील मला, म्हणजे माझी नोकरी गेली, हो की नाही? अगं अशी कशी जाईल नोकरी? नंदू, हा तू जरा समजून घे रे. काय? हे बघ, हा. माझं काम तुझ्यासारखं नाहीये. हे बघ, तुझं काम कोणीच करू शकत नाही, माझं तसं नाहीये ना. म्हणून नंदू, मला जावंच लागणार आहे ऑफिसला. हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, आपण एक करू शकतो की तू आठवडाभर घरी राहा ना, आणि याला सांभाळ, आणि बरोबरीने याला सांभाळायला कोणी बाई मिळते का ती पण शोध. नाही नाही बघ, अरे नंदू. माझं काम महत्वाचं आहे आणि हा माझ्या कामाचा सीझन आहे. नंदू, पण मग आता काय करायचं आपण? आई माझी झाली हा बॅग भरून. झालं झालं, डबा पण भरला. श्री, तू घेतलास का बाळा डबा? हो. चिंगी, मी येऊ खाली सोडायला? नको बाबा, आता मी एकटी जाऊ शकते खाली, आणि जर नाही व्हॅन आली तर आम्ही येऊ ना दोघे परत वरती, आणि तुला सांगू की आम्हाला व्हॅन पर्यंत सोड. नाही, कसं आहे ना, आई गाडी शिकत होती ना, पण अर्धवट राहिला. नाहीतर मग आई आता स्वतः तुम्हाला सोडायला आली असती शाळेत, तिथून मला ऑफिसला पण सोडलं असतं. राहिला आता. राहिलं म्हणजे आता बाळाची वाट बघावी लागेल ना चिंगी आपल्याला, हो की नाही रे श्री? एकदा का बाळ जन्माला आलं ना, आणि बाबांना बाळाला सांभाळता आलं की येईल मी तुझ्यासोबत. तर तुम्ही दोघं या हा गाडीत बसून. चला जा आता, चला, उशीर होईल नाही तर. टाटा. सावकाश. अगं चिंगी, हळू 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 धडकशील ग. शाळेत चालले शिंगोडी? जा. श्री, व्यवस्थित जा रे, मस्ती नका करू. बाबा हे काय? अरे काय नाही, आनंदीच्या आईनं काहीतरी ऑनलाईन मागवलं होतं. खरं तर हे काल यायला होतं, पण काल आलं नाही, आज आलं, म्हणून आज घेऊन आलो मी ते. कशाला मागवलं हे सगळं? अगं बघ तर काय आहे ते. खिपाय माझे टोपड झबलं. अहो बाबा, मी शिवणार होते. अगं आई म्हणाली कशाला उगाच, ऑनलाईन मिळते ना, मागवूया आपण. छान आहे. बाळाला छान दिसेल. हो, छान आहे, छान आहे, खरंच छान. हे बघ आई, हे सगळं गुलाबी गुलाबी. अहो ते ऑनलाईन मागवलं ना, त्यामुळे रंग कळलं नाही. मी एक काम करतोय, सगळं परत पाठवतो आणि वेगवेगळ्या रंगाचे मागवून घेतो. नाही नाही नाही, गरज नाही त्याची. आनंदीला गुलाबी रंग खूप आवडतो. मग चालेल ना? हो. तुमच्या बाळासाठी वापराल ना हे? चालेल. आई बघ ना किती मौन, बाळाला त्रास नाही होणार. माझा नातू गुलाबी कपडे वापरणार नाही. तर माझी नात वापरेल. बर राघव, मी ऑफिसला पुढे होतो, तुझं आटपलं की तू ये. आजीबाई, नातवासाठी दुपटी शिवायला घेतलीत का? नसेलच, गुडघे दुखत असतील. जातोच मी. तोंडाला हा, बस बस, सांगून ठेव. पुरे आई पुरे. हे बाकीचे बॉक्सेस बघ ना. हो. बघ बघ, तू पण बघ. सावकाश सावकाश. खिपा माझे किती गिफ्ट आले हो. हो, पण एवढे गिफ्ट आता ठेवायचं कुठे? म्हणजे आपल्या कपाटात मावणार नाहीत ते. म्हणजे आपल्या बाळासाठी नवीन कपाट बनवावं लागणार आहे. नवीन कपाट कुठे ठेवणार? तशी खोली छोटी आहे आपली. चिंगीच्या खोलीत ठेवूया. चिंगीच्या खोलीत तिचं खूप सामान आहे, नको. अरे मग करायचं काय? नाही, कारण बाळाचं काय फक्त हे एवढं गिफ्ट नाहीये ग. बाळाचं नंतर बघ, डायपर्सचे एवढे मोठे मोठे पॅकेट्स असणार आहेत. त्यानंतर बाळाचे कपडे, बाळासाठी खेळणी येणार, मग त्याची औषध वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. ते कुठे करायचं मग? हे आपल्या कपाटामध्ये नाही, आपलं घर छोटं पडणार मग. मी करते ना जागा. मी काय करते, माझ्या कपाटात ज्या गोष्टी लागणार नाहीयेत ना, ते काढून टाकते. तिथे ठेवते. तुमच्या कपाटात पण होईल जागा, काळजी करू नका, मी करते बरोबर. तरी सुद्धा कमीच पडेल. नाही, आणि बरं, पाळणा कुठे ठेवणार? करूयात आपण बरोबर, सगळं होतं. असं व्यवस्थित ठेवलं ना की ते बरोबर होतं, असा पसारा नाही होणार. खरं सांगू का, घर जरा मला भरलेलं आवडतं. आनंदी, तुला घर भरलेलं आवडतं वगैरे सगळं मान्य आहे,
पण आपल्या बाळासाठी छान त्याची स्पेसिफिक जागा असली पाहिजे आपल्या घरामध्ये. मी काय म्हणतो, ठीक आहे तू म्हणतेस तसं तू करशील सगळं सामान वगैरे, पण बाळाचा पाळणा हॉलमध्ये नाही. हॉलमध्ये कसं काय? हॉलमध्ये नाही, बाळाचा पाळणा हॉलमध्ये नाही, इथे सुद्धा कमी तिथे ठेवू पडेल. शकतो. नाही, एक काम करूया, आईचा बेडरूम आहे ना, आईच्या बेडरूमला आपण बाळाचं बेडरूम बनवूया. अहो नको. आई करेल ऍडजस्ट, काही नाही, आईला मी सांगेन, करेल ती. किती काळजी करताय, होईल सगळं बरोबर. तिकडे मागे पण आहे बघा. हो. हे लक्षातच नाही आलं माझ्या. आनंदी, हा याला काय झालं आता? थांब बघून येतो मी. मी पण येते. बरं, ये. सावकाश 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 अरे बापरे. सावकाश सावकाश. चल. बाळा पोटात दुखतंय, अगं मला सांग ना. आजी मी आहे ना, मला सांग काय काय झालं गावडे. काय काय करणार आहेस तू समजून घेऊन? मला ओ, काय- ओ, 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 नाही नाही नाही. आई म्हणून तुम्हाला काय बघ काय झालं वर्षाताई? सांगत का रडतायत? दादा, आनंदी, मला खूप टेन्शन आलंय. माझ्या ऑफिसमधनं फोन आला होता की तुम्ही लगेच कामावर जॉईन व्हा, आणि आम्हाला बाळाला सांभाळायला अजून कोणी बाई वगैरे मिळालेलीच नाहीये. नंदू म्हणतोय की नोकरी सोडून घरात बस, पण मला करायची आहे नोकरी. तुला कधीपासून ऑफिसची एवढी काळजी वाटायला लागली का? सोडून दे नोकरी. लहान मुल आहे ना घरामध्ये, आ ते मुलाला सांभाळायला बाई ठेवशील, मग ते नोकरीचे पैसे बाईला देशील. कोणी सांगितलं एवढा उपद्व्याप? नोकरी करायची नाही, सांगे का? सांग. अरे आई, अगं मी कमवत असलेले पैसे आणि बाईला द्यायचे पैसे यात काही फरक आहे की नाही? नंदू कमवत असलेल्या पैशांवर घर चालणं शक्य नाहीये. अगं तो त्याच्या आईला पैसे पाठवतो, शिवाय घर भाडं आहेच, आणि आता बाळाचेही खर्च वाढले. आणि मी तुला सांगते, मी माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाहीये. नाही, मला ते चालणारच नाही. हे बघ आई, मला सांग, जगातल्या सगळ्या बायका घर सांभाळून बाळाला सांभाळून नोकरी करतातच ना, मग मी का सोडायची नोकरी? ठीक आहे वर्षाताई, काळजी करू नका. एक काम करा, बाई मिळेपर्यंत मी सांभाळते ना बाळाला. मलाही सराव होईल तेवढाच. आनंदी, अगं तुला जमणार आहे का याला सांभाळायला? नाही म्हणजे तुझी अवस्था जरा नाजूक आहे, 7वा महिना चालू आहे तुला. तू कसं काय याला? एकटीच आहे का ती घरात? एकटीच आहे का? मी पण आहे ना, आजी आहे ना सांभाळायला नातवाला. तुला कशाला काळजी आहे का एवढी? हा. आणि आनंदी, तुझं बरोबर आहे, म्हणजे मला पटलं. काय आहे ना, मुलाला वाढवण्यात आणि मुलीला वाढवण्यात जरा फरक असतो. म्हणजे तू चिंगीला वाढवतेस, चिंगी शांत आहे, पण मुलाची जात ना जराशी अवखळ असते, मस्ती करणारी असते. म्हणजे हिच्या बाळाला सांभाळताना तुला सवय होऊन जाईल नातवाला कसं सांभाळायचं. हे आवडलं मला. तू काळजी करू नको. आई काय बोलतेस? पण थँक्यू हा आनंदी. ओ ओ ओ ओ नाही नाही नाही. काय आनंदी, हे बघ मी काय सांगते, याला ना दर 2 तासांनी भूक लागते, हा, आणि घेशील ना? आणि ना दुपारी छान झोपतो. जरासं मध्ये चुळबुळ केली ना की जोजवावं लागतं. आणि जरा घरातल्या घरात त्याला फिरव दादा. इथेच आहेत का कपडे? बरं झालं. कपडे घालतायत काय? गुलाबी कपडे घालतायत का? हे माझ्या नातवाला गुलाबी कपडे घालतायत काय? यांना नात पाहिजे, यांना नात पाहिजे म्हणून यांनी गुलाबी कपडे घातले. मला नातू पाहिजे तर मला चिडवतायत नातू 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 म्हणून. म्हणे ऑनलाईन रंग कळला नाही. हो, हे मोठे अडाणी, यांना रंग कळला नाही. मुद्दा मांडले, मला माहिती ना, मुद्दा मांडले त्यांनी हे कपडे. हो, आता बघते ना माझ्या नातवाला कसे गुलाबी कपडे घालतायत ते बघतेच मी.
मी काय कच्च्या गुरुची चेली नाहीये. माझ्याशी पंगा घ्यायला चाललेत. सुलक्षणा आहे मी, सुलक्षणा. आपल्याला बरेचदा असं वाटतं की हो बाळ रडलं ना की त्याला भूक लागली, मग आपण त्याला भरवायला जातो आणि आपण भरवतो, जबरदस्ती भरवतो, म्हणून मग ते खातो पण. आणि मग जेव्हा त्याच्या जेवणाची वेळ असते ना तेव्हा मग आपण भरवायला लागलं की तो खात नाही, कारण त्याचं पोट भरलेलं असतं. हा, म्हणून मग जरा समजून घ्यायचं की तो का रडतोय. हा, एकसारखंच बाळ रडत असेल मग बाळ एकसारखं नाही रडत. मुळात ना बाळ रडायला लागलं की इरिटेट व्हायचं नाही. हा, आणि बाळ असं तोंडातल्या तोंडात रडायला लागलं की समजायचं त्याला झोप येते. जोर जोरात रडायला लागलं की समजायचं त्याला भूक लागलीये. आणि जर त्याच्या पोटात दुखत असेल तर ते चिडचिड करतं, वळवळ करतं, हो ना. बरंच कळायला लागले वर्षाला. आणि बालिश पण आपण जरा कमीच झालाय. नाही काय, कौतुक करते तिचं. ती गोड बाळ आहे वर्षाचं. आता घरामध्ये छोटी छोटी बाळं असणार. इतकं आवडतं ना बाळांशी खेळायला. चिंगीशी काय खेळायचे ना मी. बापरे, बाळ माझ्याकडे बघतोय. त्याला मी दिसते की काय? हे बघ, आता हे बाळ असं छान खेळतंय ना. बाई गावडे, किती शांत बसलात. किती गडते बाळ. आजीचं घर आवडलं. ह्याच आजीकडे राहा. आजीकडे नको जाऊ. आई नाही, तो राहील इकडे. आता मी आनंदीला, दादाला बऱ्याच गोष्टी समजावल्यात. ते दोघं सांभाळतील ही बाळाला. पण तुला नातू 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 हवाय असं नाचत असतेस ना. मग नातवाला सांभाळायची वेळ आली, मी सगळं सांगत होते तेव्हा कुठे का आतमध्ये गेलीस? ते अगं आनंदीला जमत नाही ना आता खूप काम करायला, म्हणून मग मी तिला मदत करत होती. म्हणजे घर आवरलं माझं सगळं, माझी रूम आवरली, नको असलेल्या गोष्टी भरल्या पिशवीत. आणि हे बघ, ही टाकून येते, कचरा टाकून येते मी. एवढा कचरा तुझ्या खोलीत होता? अरे बापरे, किती ते किती माझे चॉकलेटचे डब्बे, माझ्या जुन्या साड्या, किती किती सामान होतं ते सगळं. म्हटलं आता रिकामं करून टाकूया, म्हणजे बाळ येत आहे ना तर बाळाच्या पण गोष्टी राहतील ना. मग जुन्या वस्तू मी बाजूला केल्या, म्हटलं जागा करून ठेवूया ना बाळासाठी म्हणून. हा, येते मी टाकून येते. आई थांब, ठेव दाराशी, मिनिट नंतर टाकतो. नाही नाही शिशी, दाराशी कचरा ठेवू नये बाई, दार स्वच्छ पाहिजे. हो ग. आई, पाटकर बाबांनी बाळासाठी आणलेले कपडे होते, तू फेकायला निघाली होतीस? काय उत्तर आहे तुझ्याकडे?